एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. पण त्या का आल्यात आपल्याकडे? अगं त्या आपल्याला भेटायला आल्या होत्या, त्या घसरून पडल्या ना, म्हणून त्यांना थांबवून ठेवले आपण. नक्की किती दिवस राहणार आहेत? अगं हे काय बोलणं तुझं? पाहुण्यात ना ते आपल्या, असं नाही बोलायचं. आणि किती मस्त आहेत त्या. मी ना उगाच भीत होते त्यांना, पण आता मला खूप आवडतात त्या. एक मिनिट सायली, ज्या पाहुण्यांमुळे माझी झोप मोड होते ना, ते पाहुणे मला कधीच आवडत नाही. हा? तुझी कशाने ग झोप मोड होते? तुझ्या खोलीत झोपतात त्या? नाही नाही, त्या आमच्या खोलीत झोपतच नाहीत, पण त्या आई बाबांच्या खोलीत झोपतात की नाही, मग त्यामुळे आई बाबा आमच्या खोलीत झोपतात. तुला माहित नाही काकू, बाबा ना रात्रीचे भयंकर घोरतात, म्हणजे अगदी वेगवेगळ्या आवाजात घोरतात. कधी कधी तर असं वाटतं ना की वरून विमानच चाललंय, आणि कधी कधी असं वाटतं की डास गुणगुणतोय कानाजवळ. आणि मला तर पहाटे वाटलं पार्किंग मध्ये माझी स्कूटी सुरू केली आहे कोणीतरी, आणि मी एकदम दचकून उठले. बघते तर काय, बाबा आपले मस्तपैकी गाढ झोपलेत, आणि आई कानावर उशी ठेवून झोपली होती. असं नाही बोलायचं हा. आणि आई कानावर नेहमी उशी घेऊन का झोपते कळलं ना तुम्हाला? चांगलंच कळलंय. मग याला ऍडजस्टमेंट म्हणतात, आणि ती प्रत्येकाला करावी लागते. आणि आपली तर मुलीची जात ना. तुला दोन फटके देऊ का? कोणी सांगितलं तुला हे? मुलगा असो नाही तर मुलगी, प्रत्येकाला ऍडजस्टमेंट करावी लागते. तुम्हाला एक सांगू का वैदी, मी ना आता हे विसरूनच गेले की उशी ही डोक्या खाली घेऊन झोपायचं असतं. पण तिने तक्रार नाही केली कधी. यालाच ऍडजस्टमेंट म्हणतात. आणि सायली, जेव्हा आपण कुणाशी तरी जुळवून घेतो ना, तेव्हा आपल्याशी पण कोणीतरी जुळवून घेतं. प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होतेच असं नाहीये ग. सॉरी, पुन्हा नाही म्हणणार मी असं. आणि मी पण सॉरी. आणि हे बघ, आणि जो माणूस प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशीच, हवी तेव्हाच व्हायला पाहिजे असा हट्ट धरतो ना, त्याला काय म्हणतात? मला माहितीये काय? संपदाताई. हे जुईली, तू ये परत किचन मध्ये, बघते मी तुला. जाऊ दे ग अनिता, तिला काय बोलतेस? लहान मुलं जे बघतात ना तेच शिकतात. बरं मला सांग, तू चहा गाळलायस का? हो गाळून ठेवलाय मी. म्हणजे सायली ललिता त्यांसाठी घेऊन जाईल. ए बाई, तू काहीतरी वाटेल ते बोलू नको, तिकडे जाऊन आता. मी काय केलं होतं? नाही, तू काही नाही केलंस, तू छान बोलणार. काकू, तुमच्यासाठी स्पेशल चहा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि तू घेतलास का चहा? हो, म्हणजे मी सकाळीच घेते, आणि तो झालाय माझा. सगळं घर छान शिस्तीत चालतं तुमचं, तरी आनंदात असता. काकू, आमच्या घरात जेवढी शिस्त आहे ना, तेवढंच प्रेमही आहे. सो आय एम प्राऊड ऑफ माय होम. मी येते काकू. सायली, हा? कॉलेज कॉलेज काय म्हणते तुझं? हा कॉलेज ना मस्त आहे. म्हणजे मला सांगू का काकू, हा आमच्या कॉलेजचा ना एक ग्रुप आहे, हा. आणि आम्ही सगळे मिळून ना खूप धमाल करतो. सगळे मिळून म्हणजे? सगळे मिळून म्हणजे आमचा अख्खा ग्रुप. अच्छा, नाही अख्खा ग्रुप मजा करतच असाल तुम्ही.
पण कोणी मित्र आहेत की नाही तुला? मित्र? अगं, किती लाजतेस? या वाद मुलींना मित्र आणि मुलांना मैत्रिणी ह्या असायलाच हव्यात. अगदी नॅचरल. तसं काही नसेल ना तर मग पंचायत येते. तसे कुणी मित्र आहेत की नाही? नाही म्हणजे तसे 2-3 मित्र आहेत मला, पण सगळे चांगले आहेत. अगं तुझे मित्र म्हणजे चांगलेच असणार. त्यात कुणी खास आहे की नाही? नाही तसं नाही म्हणजे काकू, फक्त मित्रच आहेत. किती लाजतीस तू? मी इंद्रनील आणि निरंजनला विचारायचं ते कॉलेजमध्ये असताना, तुम्हाला मैत्रिणी असतील तर सांगा बाबा मला आत्ताच. हो, आम्ही असं आईला विचारलं ना तर ती अजूनही आम्हाला अंगठी धरायला लावेल. आईनं फार गोड आहे अगं तुझी. पण सायली आता जग बदलत चाललंय. आई आणि मुलांचं नातं ना असं मैत्रीसारखं असायला पाहिजे नाही का? तेव्हा ना मला इंद्रनील आणि निरंजन दोघांची सिक्रेट माहिती असायची. अजूनही माहिती आहेत. तू हे सगळं तुझ्या आईशीच बोलत असशील ना? माझी आई खरंच खूप छान आहे, पण हे सगळं म्हणजे तिला नाही चालणार. ऍक्च्युली ती घरातच असते ना, जग बदलतंय हे तिला माहीतच नाहीये. अगं यालाच जनरेशन गॅप म्हणतात. आई वडील ना खूप चांगले असतात, पण जग बदलतं हे लक्षातच येत नाही त्यांच्या. आता त्यांचा काही दोष नसतोच याच्यामध्ये. तुला काही सांगायचं वाटलं ना तर डायरेक्ट माझ्याशी बोल. ती सगळं ऐकून घेईन आणि तुला समजून सुद्धा घेईन. खरंच काकू? अगदी खरं. अगं तुमच्या वयाच्या मुला मुलींनी मजा नाही करायची तर कुणी करायची नाही का? तुम्ही किती मस्त बोलता काकू. तुम्हाला काही हवंय का अजून? थांबा मी आणते. अगं नको, काय नको मला. फक्त मी सांगते तसं कर म्हणजे झालं. देशपांडे तुम्ही बसा कीर्तन करत. मी तुमच्या संस्कारांना चूड लावते की नाही बघा. मेणासारखे वितळतील तुमचे संस्कार. स्वानंदी तुझ्या एका बहिणीला सरळ मार्गावर आणलंयस तू. पण या दोघी आहेत ना अजून. काकू सांगताय ना तुम्ही? हो सांगते ना. बोलण्याच्या नादात लक्षातच नाही राहिलं बघ. निलिमा झालं की नाही? अगं चल लवकर, आपल्याला उशीर होतोय. हो. आज काय एकदम आरामात सगळे. नाही नाही निघूया आपण. हा. पण आज सगळं कसं शांत आणि निवांत वाटतंय ना. हो. नाही तर सकाळी उठल्यापासून आई असण्याचं एक हलकंसं दडपण असतं. हो, त्यांना काय हवंय काय नकोय, त्या कुठल्या गोष्टीवरनं त्या रागवतील, सगळंच भान ठेवून वावरावं लागतं. अच्छा, म्हणजे आई नाहीये म्हणून सुटल्यासारखं वाटते की काय तुम्हाला? हो, असं काही नाहीये. हा, उलट त्या घरात नाही आहेत ना तर मला सगळं सुनं सुनं वाटतंय. मला आठवण येते त्यांची. निलिमा प्लीज, आईने तुझे सगळे दागिने विकले. कशी काय मिस करू शकतेस तू आईला? वहिनी, भाऊजींचं म्हणणं पटतंय मला. म्हणजे आईंनी घरातनं निघून जावं असं माझं म्हणणं नाही आणि कधीच नसेल. पण मी त्यांना मिस नाही करत आहे. मला सवय झाली ग सगळ्या गोष्टींची. स्वाती, तुला माहिती अंगावर चामखीळ आलं की त्याचीही सवय होते आपल्याला. त्या तर जिवंत माणूस आहे. मी या घरात लग्न करून आले ना तेव्हा त्यांना त्या जशा आहेत तसं त्यांना मी स्वीकारलं. काही काही माणसांना बदल घडवायला आवडतात, पण ते बदल घडवून नाही आणू शकत. त्यांच्यात ती ताकद नसते. मी त्यांच्यापैकीच एक आहे. म्हणजे मला कळत असतं की ते चूक आहे, पण तरीही ते डोळे झाकून मी ते बरोबर आहे असंच मान्य करते. कारण ते माझ्या माणसांच्या हातून घडलेलं असतं आणि जे चूक आहे ते बरोबर करण्याची ताकद माझ्यात नाहीये. स्वानंदी, तुझी गोष्ट वेगळीच आहे. हे अगदी बरोबर आहे स्वानंदी. नाही हो, जे योग्य नाही ते कसं सुधारता येईल हे तुला कळतं. तू माणसांना आपलं मानतेस पण त्यांच्या चुका आपल्या मानत नाहीस. त्या सुधारण्याचा प्रयत्न करतेस.
आणि म्हणून मला तुझ्या या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं. आणि बहुतेक माणसं माझ्यासारखीच असतात. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक घरात स्वानंदी हवीच, म्हणजे त्या घरातल्या माणसांना कसलीच काळजी उरणार नाही. तुम्ही दोघं असं का बघताय माझ्याकडे? उशीर होतोय आपल्याला, निघूया. वहिनी, तुम्हाला माहितीये का, आपली भावना अशी नेमक्या शब्दात मांडणं ही सुद्धा एक कला आहे, सगळ्यांना चौकत नसते. तुम्ही किती अशी छानपणे तुमच्या मनातली भावना अशी मस्त मांडली. आई नसल्याचा परिणाम. मुख्य माणसं सुद्धा घडघड बोलायला लागली. निघूया. चल स्वानंदी, येतो. चल, चल. नीट जा. चला. अरे माझं वॉलेट आणतेस का? आणते. हे घ्या. चल चल चल, उशीर होतोय. स्वानंदी, येते ग. हो हो, बाय. बाय. मला तर काहीच कळत नाहीये. डोक्यात सतत एकच विचार येतोय, आई अचानक का गेल्या असतील माझ्या माहेरी? मस्त झाली आहे काकू कॉफी. थँक्यू. अगं थँक्यू काय, मी फक्त कशी करायची तेवढं तुला सांगितलं. केली तूच आहेस ना, आणि त्याकडनं सगळं शिकलं असेल ना ग तू. किती छान स्वयंपाक करते तुझी आई. माझी आई, माझी आई ना, म्हणजे ती जसं स्वयंपाक करते ना तसं कुणालाच येत नसेल जगात. अगदी खरंय. आणि तिच्याशी कॉम्पिटिशन फक्त काकूच करू शकते. पण अशी फेसाळ कॉफी ना आईला नाही जमत. म्हणजे ती कॉफी करते, ती फिल्टर कॉफी असते ना तशी, ती उडपीच्या हॉटेलमध्ये मिळते तशी. पण ही कॉफी ना एकदम भारी झालीये, कॉफी शॉप मध्ये मिळते तशी. चला, म्हणजे जगातली नंबर 1 जी सुकरण आहे अनिता देशपांडे, तिच्या मुलीला आवडेल असं काहीतरी ललिताला करता येतंय. तर काय काकू तुम्ही पण. काकू, तुम्हाला माहितीये, तुम्ही ना एकदम स्टायलिश आहात. हो, मला आता एक खरं खरं सांगशील? खरंच आवडते मी तुला. म्हणजे तुम्ही खूप आवडतं मला, आणि ही कॉफी कशी करायची हे सांगितल्यापासून तर मला खूप आवडायला लागलाय तुम्ही. मुळात ना काकू, आमच्याकडे सगळे चहा पितात. कॉफी अशी फॅशनेबल वाटते ना, एकदम स्टँडर्ड. फक्त संपतच कॉफी प्यायची, आणि आता पाहुण्यांसाठी करून ठेवतात. पण काकू, मी पित जाईन ना कॉफी. अगं पण चहा पण चांगला असतो, छान तरतरी येते चहाने, माहितीये. पण काकू, अशी फेसाळ कॉफी प्यायली ना की एकदम स्टँडर्ड वाटतो, स्टायलिश. बघितलंस ना स्वानंदी, सगळेच काही तुझ्यासारखे साधे नसतात. माझ्या वागण्याची भुरळ जशी संपदाला पडली होती तशीच हिलाही पडली. मी याचाच फायदा करून हिला माझ्या बाजूने वळवून घेणार. अगं सायली, तू इकडे येऊन बसलीस. त्यांना त्रास नको ग देऊस, त्यांना विश्रांतीची गरज आहे. ठेव, त्रास कसला. गुणी आहे तुमची पुतणी, आणि स्मार्ट सुद्धा आहे. तिच्याशी गप्पा मारताना वेळ कसा जातो कळत सुद्धा नाही. अहो, असं काहीतरी बोलू नका, तुमचं डोकं खाईल ती क्लास आणि कॉलेजच्या गप्पा सांगून. काकू, बरं मला सांग, तुला आज युनिव्हर्सिटीत जायचंय ना? हो. मग कधी जाणार? काकू, तुला माहितीये, आता मी मस्त कॉफी प्यायले, एकदम फ्रेश वाटतंय. हो, कॉफी म्हणजे मग मज्जा आहे का मुलीची? अहो, मुलीची कसली मजा, माझी मजा आहे. तिच्याशी गप्पा मारायला मिळत आहेत मला. काकू, निघते मी. हो, आणि येत जा गप्पा मारायला. तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा येत जा. मी काय इथेच बसलेली असते, तिथे पण नाही जाता येते मला. नक्की येईन, पण तुम्ही काळजी घ्या. हो हो, बाय बाय. टेक केअर आणि एन्जॉय. थँक्यू. चला या, निघा तुम्ही. बरं ललिता ताई, बरं मी पण निघते आवरून आता शाळेत जायला. हो हो, तुम्हाला काहीही लागलं तर विना संकोच अनिताला हाक मारा. हो नक्की, तुम्ही नका काळजी करू. आणि आराम करा. हो हं, येऊ. हो हो, बरं. एक खोटं बोलू बाई, 2 खोटं बोलू. सायली,
सॉरी 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 मी याने काहीतरी वेडेपणा केला असेल ना, मी माफी मागते हा तुमची. मी काय केलंय पण त्याच? अरे ललिताबाई, तुम्ही कधी आलात? अहो कालच आल्या की नाही त्या? ते कालचं ना, मी आज कधी आलात असं विचारायचं. अहो कालपासून आपल्याकडेच नाही का त्या? का संपदा नीट वागवत नाही तुम्हाला? हा नाही म्हणजे तुम्हाला सांगतो, एक नंबरची उद्धट आणि उर्मट मुलगी आहे बरं का ती. हा पण तिच्या वरता आवाज काढला ना गप्प बसते. ही तर हेच करते. काय करताय तुम्ही हे? कशाला सांगताय? आता संपदाबद्दल सांगायला नको ह्यांना. नाही, मी संपदाची नाही, मी स्वानंदीची सासू आहे. काय? अरे बापरे, स्वानंदीकडून ही अपेक्षा नव्हती हो आम्हाला. म्हणजे ती असं वागेल याची कल्पनाच नव्हती, असं वाटतच नव्हतं. म्हणजे अहो मी काय म्हणते, तुम्ही इथेच उभे राहा. आणि स्वानंदीने काय केलंय आता? काय केलंय म्हणजे भांडले यांच्या बरोबर आणि घरात हाकलून दिलंय. तुम्ही जरा शांत राहा आणि तुम्ही आता चला इथून. चला मी थोडा वेळ आराम करू का? विश्रांती घेऊ? चालेल? घरी जाऊन विश्रांती घ्यायची का तुम्हाला? घरी जा आणि विश्रांती घ्या, व्यवस्थित शांत वाटेल तुम्हाला. मी काय म्हणतो, ह्या आल्यात हे तू आईला वहिनींना सांगितलंयस ना? सगळ्यांना सगळं माहितीये, तुम्हालाच काही लक्षात नाहीये. मी काय म्हणते, आपण जाऊया इथून, चला. नाही ठीक आहे. हे असं कधीपासून आहे? अहो प्रॉब्लेम काही नाहीये हो. म्हणजे तुम्हाला सांगू का, कॉलेजमध्ये चांगले प्रोफेसर म्हणून नाव आहे त्यांचं. म्हणजे खरं सांगू का, शेकडो कविता पाठ आहेत, मराठी अगदी उत्तम शिकवतात. पण काय ना, आपण जसे डोळे बंद करतो ना, तसे हे घरी आले ना की कान आणि मेंदू दोन्हीही बंद करून ठेवतात. त्यामुळे ना काही नीट ऐकत नाहीत आणि नीट ऐकलेलं ना कधी सगळं विसरून जातं. माझ्याबद्दल चालले. चला ना, तुम्ही चुकीच्या खोलीत आलाय. हे फार झालं. दरवेळेला तुम्हाला असं बोलते. चुकीची खोली काय? आपली खोली आहे ही. नाही, ही तुमचीच खोली आहे. हा मग तुम्ही इथं काय करताय? अहो असं काय करताय? त्यांच्या पायाला दुखापत झाली दिसते ना तुम्हाला, म्हणून राहिलेत आपल्याकडे. दुखापत साथीचा रोग आहे का काय? तुम्हाला सांगतो, काल आमच्याकडे अशीच एक नातेवाईक आली होती, आमची पाहुण्या वगैरे कोणतरी होत्या, काही ह्यांना माहिती कोण होत्या त्या. आगाऊ बाई अत्यंत. गप्पा मारायचं नाही ह्यांच्याशी तर नाही, मी तुम्हाला मदत करते असं म्हणत गेल्या किचन मध्ये स्वतःहून. बरं त्या बाईला एक काम करता येत नसतं रे बरं का. काहीतरी धडपड केली, पडलं तिथे, लागला पायाला. ओरडत तिथे नसते, नाकी 9 आणलं आमच्या माहिती. हे बघा रडते बिचारी ह्याच्यामुळे. काय आहे तर सांगायचं तुम्हाला. तुमच्या काहीच कसं लक्षात राहत नाही हो. तुम्ही चला बाहेर. नाही, असू दे. कसं आहे ना, एवढी प्रांजळ माणसं बघायला नाही मिळतो आजकाल. बघा हे हिला सांगा हो, सारखी बोलत असते मला. गप्पा बसा तुम्ही, चला आता बाहेर. येतो ललिताताई. कोण ललिताताई? ललिताताई सॉरी. ओके सॉरी. चला तुम्ही. सॉरी. माझ्या लक्षात नाही आलं. आता हे अच्छा, म्हणजे विसरण्याचा प्रॉब्लेम एवढा मोठा आहे तर. आता बघा मी तुम्हाला काय काय विसरायला लावते ते. तुमचा प्रॉब्लेम म्हणजे माझा फायदा. ऐक सत्य आहे. रे पुरे मीच 2-2 वाट्या खायला लागलो तर कसं चालेल? 1 पॉइंट आहे माझा आमटी म्हणजे. अहो तुम्ही सुरू करा ना. अगं दादा कुठे नाही आला अजून? आज ते मित्रांबरोबर गोव्याला गेलेत, येतील 2-3 दिवसात. तुला सांगतो, पाऊस एन्जॉय करायचा असेल ना तर तो समुद्र किनारी.
पण तो जर समुद्र किनारा गोव्याचा असेल तर क्या बात आहे, वा. खरंय. तू आज आईला भेटला असेल ना? कशी आई? काय झालं, आईला बरं वाटत नाही का? मी आलो आईला भेटायला. नव्हते गेले ते आईंना भेटायला.